अलीकडे शिवाजी महाराजांवर आणि मराठ्यांच्या इतिहासावर वादग्रस्त विधान करणाऱ्यांचं प्रमाण भलतंच वाढलंय। कालच बौद्ध गुरु ज्ञानज्योती यांनी एक वादग्रस्त विधान केलं। ते म्हणाले की शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक हा बौद्ध पद्धतीने झाला होता आणि तो बौद्ध धर्मगुरूंनी केला होता। ते एवढ्यावरच थांबले नाहीये, तर छत्रपती शिवाजी महाराज हे बौद्ध होते असंही ते बरळलेत। शिवाजी महाराज हे बौद्ध होते की नव्हते हे तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे, पण महाराजांचा दुसरा राज्याभिषेक झाला होता का? पहिला राज्याभिषेक झालेला असताना दुसरा राज्याभिषेक करण्याची गरज त्यांना का पडली? हा राज्याभिषेक कुणी केला? बौद्ध धर्माचा आणि त्याचा काही संबंध आहे का? हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर वैदिक पद्धतीने राज्याभिषेक झाला। भारताच्या इतिहासातील ती एक मोठी घटना होती। काशीचे पंडित गागाभट्ट यांनी तो राज्याभिषेक केला आणि शिवाजी महाराज हे एका सार्वभौम आणि स्वायत्त राज्याचे अधिपती झाले। या राज्याभिषेकानंतर काही दिवसांनी झालं असं की निश्चलपुरी गोसावी हे शाक्त परंपरेतील एक गुरु महाराजांकडे आले। त्यांनी आधी झालेल्या वैदिक राज्याभिषेकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि त्यात अनेक चुका झाल्याचं सांगितलं, जसं की रायगड हा पर्वत असल्यानं त्याची शांती झाली नाही, निवडलेला मुहूर्त चुकला वगैरे। तसंच शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी काही अपशकुन घडले होते, जसं की महाराज रथात चढत असताना त्याचा आस तुटला, धनुष्याची प्रत्यंचा ओढताना त्यांची अंगठी गळून पडली, युवराज संभाजी महाराजांच्या जिरेटोपातील रत्न गळून पडले, छताचं लाकूड कोसळलं आणि ते गागाभट्टांच्या नाकाला लागलं वगैरे वगैरे। एवढंच नाही तर निश्चलपुरी गोसावी यांनी महाराजांना या चुकीच्या राज्याभिषेकामुळे काही दिवसात वेगवेगळ्या प्रकारची संकट ओढावतील असं देखील सांगितलं होतं आणि ती किती दिवसांनी ओढावतील हेही वर्तवलं होतं। त्यानंतर निश्चलपुरी गोसावी तिथून निघून गेले आणि त्यानंतर काही दिवसात बऱ्याच नकारात्मक घटना घडल्या, जसं की राजमाता जिजाऊंचं निधन झालं, रायगडावरचा एक हत्ती मेला, प्रतापगडावरची घोड्याची पागा वीज पडल्यानं जळाली। त्यानंतर शिवाजी महाराज विचार करू लागले आणि मनातल्या शंका काढून टाकण्यासाठी त्यांनी निश्चलपुरी गोसावींना पुन्हा बोलावलं। निश्चलपुरी गोसावींनी आपल्या निवडक अनुयायांना घेऊन दुसऱ्या राज्याभिषेकाचा आराखडा आखला आणि हा राज्याभिषेक पूर्ण केला। तांत्रिक पद्धतीने केलेल्या या राज्याभिषेकाला तांत्रिक राज्याभिषेक असंच म्हणतात। गोविंदपंत बर्वे यांनी त्याच्या काही काळानंतर लिहिलेल्या राज्याभिषेक कल्पतरू या ग्रंथात हे सगळं लिहिलेलं आहे। ही तांत्रिक परंपरा मुळात होती कशी, तर ही अनेक शतकांपासून भारतात अस्तित्वात असलेली परंपरा होती आणि ती वैदिक परंपरेला विरोध करणारी होती। वैदिक परंपरा आणि या तांत्रिक परंपरा यांच्यात अनेक फरक होते, जसं की वैदिक पद्धत ही देवांच्या आराधनेवर भर देते, तर तांत्रिक परंपरेत शक्तीची उपासना करण्यावर भर देण्यात येतो। वैदिक पद्धतीत यज्ञयाग महत्त्वाचे मानले जातात, तर शाक्त पद्धतीत तंत्रमंत्र आणि साधनेवर भर दिला जातो। वैदिक पद्धतीत ब्राह्मण पंडितांचं वर्चस्व असतं, तर तांत्रिक पद्धतीत कोणत्याही वर्ण अथवा जातीचा गुरु असू शकतो। वैदिक परंपरा ही ज्ञानावर आधारित असते, शांत आणि प्रेमळ असते, तर तांत्रिक परंपरा गूढ अनेक विचित्र तंत्रमंत्रांचा आणि विधींचा समावेश असणारी असते। या हिंदू धर्मातील तांत्रिक परंपरेतील काही गोष्टी या बौद्ध धर्माशी मिळत्या जुळत्या आहेत। प्रामुख्यानं बौद्ध धर्मातील वज्रयान पंथाशी त्या जुळतात। दोन्हींमध्ये मंत्र, तंत्र, यंत्र, मुद्रा आणि बीजाक्षरांचा वापर करून साधना केली जाते। त्यांच्यात अनेक बाबी सारख्या आहेत, पण तांत्रिक परंपरा ही काय बौद्ध नाहीये, तर ती हिंदू धर्माचाच भाग होती। हिंदू धर्मातील इतरही अनेक संप्रदाय, उदाहरणार्थ नाथ संप्रदायातील सुद्धा काही गोष्टी तांत्रिक पद्धतीच्या आहेत, पण याचा अर्थ या संप्रदाय आणि परंपरांना बौद्धांशी जोडता येणार नाही। आता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे निश्चलपुरी गोसावी हे हिंदू होते, बौद्ध बिलकुल नव्हते। तसंच शिवाजी महाराजांच्या काळात बौद्ध धर्माचा महाराष्ट्रात प्रभाव फारच कमी होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करताना बौद्ध धर्माचा कुठलाही संबंध असल्याचा पुरावा मिळत नाही। अर्थात प्राचीन काळात बौद्ध धर्म आणि महाराष्ट्राचा
खूप संबंध होता. तसंच आधुनिक काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तो अधिक दृढ झाला. पण मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासात बौद्ध धर्म फारसा दिसत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या दुसऱ्या राज्याभिषेकाचा बौद्ध धर्माशी तसा काहीही संबंध नाहीये. आता या ज्ञानज्योती बौद्ध भिक्खूंनी कुठलं पुस्तक वाचलं माहीत नाही, त्यांनी एक वेळ दुसरा राज्याभिषेक हा तांत्रिक परंपरेने झाला, जिचं बौद्ध परंपरेशी साम्य आहे असं जरी म्हटलं असतं तरी ते ठीक होतं. पण ते काहीतरीच बरळले, त्यांचं म्हणणं चुकीचं आहे आणि त्याला कसलाही आधार नाहीये. ते तसं म्हणण्यामागे 3 गोष्टी असू शकतात. पहिलं तर त्यांना आपल्या बौद्ध धर्माविषयी इतका अभिमान आहे की त्यापुढे त्यांना आपण काय बोलतोय हे कळलं नसेल. दुसरं म्हणजे ब्राह्मण आणि उजव्या विचारसरणीला असणारा त्यांचा कट्टर विरोध. आणि तिसरं म्हणजे महाराष्ट्राच्या हृदयात ज्यांना महत्त्वाचं स्थान आहे ते शिवाजी महाराज हे कसे आपल्या धर्माशी निगडित आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचा चाललेला अट्टहास. यातूनच त्यांनी असं वक्तव्य केलं असावं. त्यामुळे अलीकडेच शिवाजी महाराजांवर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री असो, आनंद स्वरूप यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता ज्ञानज्योतींची त्यात भर पडली आहे. आपापल्या धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील ज्ञान सोडून ही लोक अभ्यास नसताना इतिहासावर अशी विधानं का करतात? त्यानंतर ते ट्रोल होतात, मग ते माफी मागतात आणि मग त्या सगळ्यावर पडदा पडतो. अशा वाचाळ वीरांवर कारवाई करायला हवी आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.